शेतकरी मित्रांनो, तुमची शेतीच्या बांधावरून वाद होता का? आता तुमचे हे वाद कायमचे थांबणार आहेत, कारण भूमी अभिलेख विभागाने काही नवीन नियमावली आणली आहे। या नवीन नियमावलीनुसार आता जी मोजणी आहे तर ती मोजणी खासगी भूमापक सुद्धा करणार आहेत। तर काय ही संपूर्ण अपडेट आहे जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, शेतीच्या बांधावरून हद्दी खुणावरून होणारी दोघांमधील भांडणे आता लगेच मिटणार आहेत। महसूल व वन विभागाच्या नव्या नियमानुसार आता खासगी भूमापक देखील शेतजमिनीची मोजणी करू शकणार आहेत। त्यासाठी त्या भूमापकांना भूमी अभिलेख अधीक्षकाकडून परवाना घ्यावा लागणार आहे। भूमापक स्थापत्य अभियांत्रिक पदविका म्हणजे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केले असणं आवश्यक असणार आहे। जिल्ह्यातील सरासरी 800 शेतकरी जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज करतात। त्यातील 150हून अधिक शेतकऱ्यांना जमीन मोजणीसाठी पैसे भरून पोलीस बंदोबस्त घ्यावा लागतो। परंतु भूमी अभिलेख कार्यालयाकडे मनुष्यबळ कमी असल्याने शेतकऱ्यांनी जमिनीचे मोजणीसाठी अर्ज करूनही त्यांना 2-3 महिने थांबावं। त्यामुळे दोन शेतकऱ्यांमधील वाद विकोपाला पोहोचतो आणि पोलिसात गुन्हे दाखल होतात। या पार्श्वभूमीवर महसूल व वन विभागाने ऐतिहासिक निर्णय घेतलेला असून दिलासादायक बाब म्हणजे एकाच कुटुंबातील जमिनीच्या पोटहिश्श्याची मोजणी अवघ्या 200 रुपयात होणार आहे। कुटुंबाच्या नावे असलेल्या 7-12 उतार्यावरील प्रत्येकी पोटहिश्श्याच्या मोजणीसाठी केवळ 200 रुपयाचे शुल्क हे आकारले जाणार आहे। आता शासनाचं हे नवीन परिपत्रक काय म्हणतं तर महाराष्ट्र जमीन महसूल हद्द व हद्दी खुणा 1969 मधील नियम 13(2) च्या तरतुदीनुसार एकत्र कुटुंबातील धारण जमिनीच्या हिश्श्याची मोजणी फी निश्चित करण्यात आली आहे। एकत्र कुटुंबाच्या धारण जमिनीच्या नोंदणीकृत वाटणी पत्राद्वारे विभाजन व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 नुसार विभाजन तथा प्रति पोटहिश्श्यासाठी मोजणी शुल्क फक्त आता 200 रुपये असणार आहे। महसूल व वन विभागाचा हा प्रस्ताव मान्य करण्यात आला असून त्यानुसार सर्व भूमी अभिलेख कार्यालयांना ई मोजणी व्हर्जन 0.2 अंतर्गत कारवाई करावी असे त्या पत्रात नमूद केले आहे। तर ही महत्त्वपूर्ण अपडेट महसूल व वन विभागाने दिलेली। आता जी मोजणी तर ती 200 रुपयात होणारे, मात्र तुम्हाला कोणतेही जास्त जे चलन आहे तर ते चलन देण्याची गरज नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे आता खासगी भूमापक देखील जमीन मोजणी करणार आहे, कारण राज्य सरकार आता त्यांना परवाना देणार आहे। पूर्वी जेव्हा मोजणीसाठी अर्ज करायचा, कारण महसूल व वन विभागाकडे जी मोजणी करण्याची मनुष्यबळची संख्या होती तर ती कमी असल्याने मोजणीसाठी वेळ लागत होता आणि याचा कुठेतरी तंटा हा निर्माण होत होता। म्हणून राज्य सरकारने हा अतिउत्तम निर्णय घेतलेला असून या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच कळवा।